नमस्कार मित्रांनो, मी ग्रंथपाल प्राध्यापक सागर अंकुशराव भोटे माझ्या ग्रंथसागर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय ज्ञान आयोग नॅशनल नॉलेज कमिशन या संदर्भात माहिती पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय ज्ञान आयोग नॅशनल नॉलेज कमिशन याची वेबसाईट आहे http://www.knowledgecommission.gov.in। राष्ट्रीय ज्ञान आयोग भारताच्या प्रधानमंत्र्यांची एक उच्चस्तरीय सल्लागार समिती असून तिचा उद्देश भारताला ज्ञानवान समाज बनवणे हा आहे। राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे मुख्य लक्ष शिक्षणासहित ई प्रशासन याकरिता ज्ञानतंत्राच्या 5 प्रमुख क्षेत्रांवर केंद्रित आहे। ती 5 प्रमुख केंद्रे म्हणजे ज्ञानाची सहज सुलभता, शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील सिद्धांत, ज्ञानाची प्रभावशाली रचना, ज्ञान प्रणालीचा उपयोग आणि ई प्रशासनासारख्या सेवा होय। ज्ञानाच्या सहज सुलभतेअंतर्गत ग्रंथालयांचा व त्याच्या आधुनिकीकरणाचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना 13 जून 2005 रोजी करण्यात आली। डॉक्टर सॅम पित्रोदा हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत व इतर 8 व्यक्ती सदस्य म्हणून नियुक्त केल्या आहेत। राष्ट्रीय ज्ञान आयोगाने आपला प्रथम अहवाल माननीय पंतप्रधानांना डिसेंबर 2006 मध्ये सादर केला आहे। राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या शिफारशी अंतर्गत एक शिफारस ही ग्रंथालय व प्रयोगशाळा यांसारख्या पायाभूत सोयींमध्ये वाढ करून त्याच्या नियमित विकासावर भर देण्यात यावा, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता, उत्तरदायित्व वाढीस न्यावे, उच्च शिक्षण व संशोधनामध्ये सुसंवाद ठेवण्याकरिता संगणकाद्वारे माहिती देणारे पोर्टल स्थापन करावे अशी आहे। राष्ट्रीय ज्ञान आयोगाने माननीय पंतप्रधानांना ग्रंथालय संबंधी 10 प्रमुख शिफारसी केल्या आहेत। त्यामधील पहिली शिफारस ग्रंथालयांकरिता एक राष्ट्रीय आयोग स्थापन करणे। भारतीय नागरिकांची माहिती व अध्ययन विषयक गरजा भागवण्यासाठी ग्रंथालयांचे प्रश्न आणि उपाययोजना अंमलात आणण्याकरिता कायमस्वरूपी स्वतंत्र आणि आर्थिकदृष्ट्या स्वायत्त असणाऱ्या कायदेशीर संस्थेची स्थापना करणे गरजेचे आहे। याकरिता केंद्रीय सरकारद्वारे ग्रंथालयांकरिता एक राष्ट्रीय मंडळ 3 वर्ष कालावधीकरिता त्वरित नेमावे। या मंडळाचे नंतर कायमस्वरूपी राष्ट्रीय आयोगामध्ये रूपांतर करावे। दुसरी शिफारस आहे देशातील सर्व ग्रंथालयांची मोजदाद करणे। राष्ट्रीय पाहणीद्वारे भारतातील सर्व ग्रंथालयांची मोजदाद केली जावी। नियोजनाकरिता अशी मोजदाद पायाभूत माहिती पुरवेल। सरकारच्या सांस्कृतिक विभागाद्वारे स्थापन केलेल्या कृती गटास याकरिता आर्थिक आणि प्रशासकीय पाठिंबा अशा प्रकारची मोजदाद करण्यासाठी दिला जावा व हे कार्य पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी द्यावा। वापरकर्त्याच्या गरजा आणि वाचन सवय याचे सर्वेक्षण ठराविक कालावधीनंतर राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाचा एक भाग म्हणून केले जावे असेही या आयोगाने दुसऱ्या शिफारशीमध्ये सुचवले आहे। तिसरी शिफारस आहे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन सुविधांमध्ये सुधारणा करणे। ग्रंथालय आणि माहितीशास्त्र व्यवस्थापन क्षेत्रातील मनुष्यबळाची गरज किती आहे याचा आढावा घेऊन देशाच्या गरजा भागवण्याकरिता ग्रंथालय व माहितीशास्त्र शिक्षण आणि प्रशिक्षण सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत। त्याचप्रमाणे संशोधनास चालना देण्यात यावी। या कार्यांकरिता ग्रंथालय व माहितीशास्त्रातील प्रगत शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यांकरिता सुसज्ज संस्थेची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस तिसऱ्या शिफारशीमध्ये करण्यात आलेली आहे। चौथी शिफारस आहे ग्रंथालयासाठी हव्या असणाऱ्या मनुष्यबळाचा आढावा घेणे। बदलत्या परिस्थितीमध्ये विविध प्रकारच्या ग्रंथालयांसाठी तसेच ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागासाठी आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचा आढावा घेण्यात यावा। त्याकरिता कार्यवर्णन, शैक्षणिक पात्रता, पदनाम, वेतन श्रेणी, सेवेतील बढतीच्या संधी आणि सेवा शर्ती इत्यादी बाबींचा विचार घेण्यात यावा अशी शिफारस चौथ्या शिफारशीमध्ये करण्यात आलेली आहे। 5वी शिफारस आहे केंद्रीय ग्रंथालय निधी निर्माण करणे। ग्रंथालयांकरिता केंद्र आणि राज्य शिक्षण सरकारच्या अनुदानापैकी निश्चित रक्कम दिली जावी। त्याचबरोबर एक केंद्रीय ग्रंथालय निधी हा सध्याच्या ग्रंथालयांच्या सुधारणांकरिता पुढील 3 ते 5 वर्षांमध्ये निर्माण केला जावा। याकरिता सुरुवातीला 1000 कोटी रुपये उपलब्ध व्हावेत, जे खाजगी क्षेत्रातील व्यावसायिकांकडून देणगी स्वरूपात उपलब्ध होऊ शकतील।
या निधीचे व्यवस्थापन राष्ट्रीय ग्रंथालय मंडळाद्वारे केले जावे अशी शिफारस 5वी शिफारस करण्यात आलेली आहे. 6वी शिफारस आहे ग्रंथालय व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करणे. सर्व बाबतीत उपभोक्त्यांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने ग्रंथालयांचे संघटन आणि ग्रंथालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे. ग्रंथालय संसाधनाची वाढ करण्यासाठी विविध प्रकारच्या ग्रंथालयांची बलस्थाने वाढवण्याकरिता प्रयत्न केले जावेत. ग्रंथालय व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणाअंतर्गत ग्रंथालयासाठी आदर्श सनद, लायब्ररी चार्टर, ग्रंथालयांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांची यादी, ग्रंथालय नेटवर्क्सकरिता प्रस्ताव आणि ग्रंथसूची नोंदीचा राष्ट्रीय संग्रह यांचा समावेश यामध्ये करण्यात यावा अशी शिफारस 6वी शिफारस करण्यात आलेली आहे. पुढील 7वी शिफारस आहे ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये समाजाच्या सहभागास प्रोत्साहन देणे. ग्रंथालयाच्या प्रशासकीय व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेमध्ये विविध उपभोक्ते आणि नागरिक यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. ग्रंथालयाच्या वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समितीद्वारे स्थानिक स्वयंशासनामार्फत सार्वजनिक ग्रंथालये चालवावीत. अशा समित्यांद्वारे स्थानिक समाजाच्या सहभागाची खात्री देण्यात यावी आणि समाजाधिष्ठित सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्ररित्या निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना असावे. ग्रामीण भागामध्ये ग्राम ग्रंथालये आणि स्थानिक ज्ञान केंद्रे विकसित करण्याची जबाबदारी पंचायतीने घ्यावी अशी शिफारस या शिफारसी 7व्या शिफारसीमध्ये करण्यात आलेली आहे. 8वी शिफारस आहे सर्व ग्रंथालयांमध्ये माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरास उपयोजनास चालना देणे. सर्व ग्रंथालयांची तालिका स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय वेबसाईटवर आवश्यक लिंकद्वारे दिली जावी. यामुळे विविध प्रकारच्या ग्रंथालयांचे नेटवर्किंग करणे आणि ग्रंथसूची नोंदीचा राष्ट्रीय संग्रह करणे तसेच एक केंद्रीय सहकारी आभासी चौकशी करणारी प्रणाली ही आधुनिक माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शक्य होईल. विविध भागातील आवश्यक वाचन साहित्याचे डिजिटायझेशन करून अधिक डिजिटल स्रोत निर्माण करण्यासाठी ग्रंथालयांना प्रोत्साहन दिले जावे, जेणेकरून ज्ञान संसाधनाचा वापर जागतिक पातळीवर केला जाईल. सार्वजनिक निधीच्या सहाय्याने लेख तज्ज्ञांच्या प्रशिक्षणाअंती विचारात घेतलेले संशोधन लेख मुक्त वापराकरिता उपलब्ध करून द्यावेत व त्याकरिता कॉपीराईट कायद्यातील नियम विचारात घेतले जावेत. याकरिता मोफत आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर करण्याची शिफारस आयोगाने केलेली आहे. पुढील 9 नंबरची शिफारस आहे खाजगी वाचन साहित्य संग्रहाची जोपासना करणे. भारतामध्ये अनेक खाजगी आणि व्यक्तिगत स्वरूपातील संग्रह आहेत जे ओळखणे, त्याची नोंद करणे व जतन करणे आवश्यक आहे. प्रस्तावित केलेल्या राष्ट्रीय आयोगाद्वारे खाजगी आणि व्यक्तिगत संग्रहाकरिता एक समिती प्रख्यात तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात यावी. अशा संग्रह देखभालीसाठी खास सुविधा नसल्याने 10 प्रादेशिक केंद्रे देशामध्ये विविध भागांमध्ये स्थापन केली जावीत. पुढील 10 नंबरची शिफारस आहे ग्रंथालय व माहिती सेवा विकसित करण्यासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीस प्रोत्साहन देणे. मानवी कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या संघटना, औद्योगिक संस्था आणि इतर खाजगी संस्थांनी नवीन ग्रंथालय स्थापन करण्यासाठी किंवा स्थापन झालेल्या ग्रंथालयांकरिता सहाय्य पुरवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच नागरी समाजाच्या कल्पकतेचा वापर हा ग्रंथालय व माहिती सेवांच्या माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या गरजा भागविण्याकरिता आवश्यक सुविधांच्या तयारीसाठी केला जावा. ग्रंथालय व माहितीशास्त्राचे सर्वांगीण विकासातील महत्त्व विशद करणारा हा अहवाल असून राष्ट्रीय ज्ञान नेटवर्कची स्थापना करण्याची शिफारसही या आयोगाच्या अहवालामध्ये समाविष्ट आहे. ग्रंथालय व माहिती क्षेत्राच्या विकासाकरिता अहवालामधील शिफारशींची अंमलबजावणी मार्गदर्शक ठरेल. अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे ग्रंथालयासंबंधीमधील केलेल्या 10 शिफारशी पाहिलेल्या आहेत. आता आपण राष्ट्रीय ग्रंथालय मिशन, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज NML याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ग्रंथालयाचा विकास आणि संप्रेषण विज्ञान क्षेत्रावर लक्ष देण्याच्या राष्ट्रीय ज्ञान आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारद्वारे 4 मे 2012च्या अधिसूचनेनुसार एका उच्चस्तरीय समितीची म्हणजे राष्ट्रीय ग्रंथालय मिशनची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय ग्रंथालय मिशनद्वारा 4 कार्यगटांची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यगटांच्या शिफारशीनुसार विचारविनिमय केल्यानंतर राष्ट्रीय ग्रंथालय मिशन NML द्वारे जनतेला सेवा पुरवणाऱ्या ग्रंथालयांच्या
स्तरांची प्रगती करण्याकरिता एक योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 4 घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामधील पहिला घटक भारतीय राष्ट्रीय आभासी ग्रंथालयाची निर्मिती करणे, दुसरा घटक NML ग्रंथालयाची रचना करणे, तिसरा घटक ग्रंथालयांचे संख्यात्मक व गुणात्मक परीक्षण करणे आणि चौथा घटक क्षमता विकास. अशा 4 घटकांचा NML मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय राष्ट्रीय आभासी ग्रंथालयांचा मुख्य उद्देश हा भारताविषयी माहिती पुरवणाऱ्या डिजिटल स्वरूपातील संसाधनांचा एक सर्वसमावेशक डेटाबेस तयार करणे आणि भारतामध्ये निर्माण झालेल्या माहितीचा वापर मुक्तपणे करता येईल असे वातावरण निर्माण करणे हा आहे. NML म्हणजे नॅशनल मिशन ऑफ लायब्ररीज च्या मॉडेल ग्रंथालयाची स्थापना करण्यामागे सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत 6 ग्रंथालयांचा विकास, 35 राज्य केंद्रित ग्रंथालये आणि 35 जिल्हा ग्रंथालये यांची आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये स्थापना करणे हा मुख्य उद्देश आहे. याबरोबरच जिल्ह्यातील 629 जिल्हा ग्रंथालयांमध्ये नेटवर्क जोडणी करणे हे अभिप्रेत आहे. तसेच 5000 ग्रंथालयांच्या सर्वेक्षणाद्वारे भारतातील ग्रंथालयांचा डेटा तयार करण्यासाठी संख्यात्मक व गुणात्मक परीक्षण केले जाईल. क्षमता विकास हा ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांची व्यावसायिक क्षमता वाढीस लागावी या दृष्टीने केला जाईल. NML ची सर्व उद्दिष्टे साध्य करण्याकरिता सांस्कृतिक विभागाद्वारे मिनिस्ट्री ऑफ कल्चर ही मुख्य भूमिका पार पडते. सांस्कृतिक विभागाद्वारे उच्च समितीची स्थापना करण्यात आली असून धोरणात्मक व वित्तीय निर्णय घेण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आलेली आहे. राष्ट्रीय ग्रंथालय मिशनच्या धोरणांची आणि प्रोजेक्टची मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची जबाबदारी या समितीकडे आहे. राष्ट्रीय महत्त्व असणाऱ्या सर्व ग्रंथालय आणि माहिती क्षेत्रातील ग्रंथालय विभागांचा विकास होण्याच्या दृष्टीने दीर्घ योजना व व्यूहरचना आखणे, तसेच भारत सरकार आणि राज्य सरकार यांना सल्ला देणे हे महत्त्वपूर्ण कार्य या उच्च समितीमार्फत पार पाडले जाते. आता आपण राष्ट्रीय ग्रंथालय मिशनच्या कार्याचा थोडक्यात आढावा पाहणार आहोत. राष्ट्रीय ग्रंथालय मिशनची पहिली सभा 18 मे 2012 रोजी संपन्न झाली. या सभेमध्ये ग्रंथालयांच्या सुधारणांकरिता काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये ग्रंथालयांची राष्ट्रातील संख्या, सामुदायिक माहिती केंद्राची निर्मिती आणि कंटेंट सूचीची निर्मिती, सार्वजनिक, शालेय आणि महाविद्यालयीन ग्रंथालयांच्या दर्जामध्ये सुधारणा करणे, शालेय ग्रंथालयांचा वापर सामुदायिक ग्रंथालय म्हणून करणे, तसेच ग्रंथालय आणि माहितीशास्त्र शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन सेवा यामध्ये सुधारणा घडवून आणणे इत्यादींचा समावेश या मिशनमध्ये केलेला आहे. या मिशनद्वारे काही कार्यगटांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामधील पहिला घटक प्रचलित सार्वजनिक ग्रंथालय, शालेय महाविद्यालयीन ग्रंथालये यांच्या सुधारणांकरिता कार्यगट आहे. त्याचे अध्यक्ष श्री BS बसवन हे आहेत. दुसरा कार्यगट आहे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन सुविधांकरिता कार्यगट. याचे अध्यक्ष प्रोफेसर ARD प्रसाद हे आहेत. तिसरा कार्यगट आहे राष्ट्रीय आभासी ग्रंथालयाची स्थापना, नेटवर्किंग आणि ग्रंथालयांमध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन याकरिता कार्यगट. याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर HK कौल. आणि चौथा कार्यगट आहे ग्रंथालयांची राष्ट्रीय स्तरावरील संख्या, कंटेंट्सची निर्मिती आणि समुदाय माहिती केंद्र याकरिता कार्यगट. याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुभैया अरुणाचलम. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय ग्रंथालय मिशन या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि या जर चॅनलवर आपण नवीन असाल तर ग्रंथसागर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.